विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक कदम अजय. आज तुम्हाला आत्मचरित्र, चरित्र आणि आत्मकथन या साहित्याच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकारांविषयी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे किंवा थोडीशी माहिती देणार आहे. आपण खूप साऱ्या ग्रंथांचं वाचन करत असतो, खूप साऱ्या पुस्तकांची आपण निवड करत असतो. ही सगळी पुस्तकं, ही सगळे ग्रंथ, हे सगळे संदर्भ ग्रंथ, ही अभ्यासाची पुस्तकं आपल्याला काही ना काही ज्ञान, अनुभव, माहिती देत असतात. एखाद्या घटनेविषयीचं विस्तृत असं ते मार्गदर्शन करत असतात. आता एक अभ्यास म्हणून एखाद्या पुस्तकाकडं पाहणं वेगळं आणि वाचनच केलं पाहिजे किंवा वाचनाने मस्तक सुधारतं अशा भूमिकेतून पुस्तकांकडे पाहणं ही गोष्ट वेगळी आहे. आज आपण साहित्याच्या एक मुख्य प्रकार म्हणून आत्मचरित्र, चरित्र आणि आत्मकथन या 3 घटकांकडे पाहणार आहोत. आता आत्मचरित्र म्हटल्यानंतर त्याला इंग्रजीमध्ये ॲटोबायोग्राफी म्हणतात. ते स्वतः लिहिलेलं असतं, त्याचा लेखक इतर दुसरा कोणी नसतो, हे त्याचं साधंसं गणित. चरित्र म्हटल्यानंतर कुण्यातरी तिसऱ्या माणसाचं चरित्र कुणीतरी चौथ्यानं लिहिलेलं असतं. म्हणजे चरित्रकार किंवा तो नायक हा कुणीतरी वेगळा असतो आणि लिहिणारा लेखक हा कुणीतरी वेगळा असतो. हा त्या दोन्हीतला फरक. आणि आत्मकथन म्हटलं तर आत्मकथन हा एक असा शब्द आहे की ज्याचा अर्थ डिक्शनरीमध्ये सापडत नाही. म्हणजे त्याला ऑटोबायोग्राफीमध्ये किंवा आत्मचरित्रामध्येच येतं. लेखक स्वतःच लिहित असतो. पण आत्मचरित्र किंवा चरित्र या 2 गोष्टी ह्या आयुष्याच्या उत्तरार्धात, म्हणजे एक आयुष्य जगून झालेलं आहे आणि आता काहीतरी सांगावंसं वाटतं जगाला किंवा काहीतरी जगाला शिकवावंसं वाटतं, त्यावेळी त्याचं लेखन केलं जातं. पण आत्मकथन हे आयुष्याच्या अत्यंत म्हणजे कोणत्याही क्षणी, समजा उदाहरणार्थ एखादा व्यक्ती 50 वर्षाचा असेल, 35 वर्षांचा असेल, 40 वर्षांचा असेल, त्यावेळी तो आत्मकथन हा लिहू शकतो. आणि पुढे आणखी काही दिवस तो जगतो किंवा त्याचं जीवन असतं, पुढे आणखीन त्याला वाटलं की तो आणखीन आत्मकथन लिहील किंवा चरित्र लिहील, त्याचं दुसरं कोणीतरी चरित्रकार असेल किंवा तो स्वतः आत्मचरित्र लिहील. याच्यात मुख्य काय आहे की माणूस स्वतःबद्दल सांगतोय, स्वतःच्या अनुभवांबद्दल सांगतोय. हा यातला मुख्य फरक आहे. ॲटोबायोग्राफी, बायोग्राफी आणि आत्मकथन असं आपण त्याला ढोबळमानाने किंवा अत्यंत सैद्धांतिक भाषेतही त्याला म्हणू शकतो. इथे मी काही तुम्हाला चित्र दिलेली आहेत जे तुम्ही पाहत आहात. अब्राहम लिंकनचं आत्मचरित्र आहे. महात्मा गांधीजी यांचं माझे सत्याचे प्रयोग आहे. आमचा बाप आणि आम्ही हे अत्यंत महत्त्वाचं असं आत्मकथन इथे आहे. त्यानंतर मी कसा झालो आचार्य प्र के अत्रे यांचं आहे. प्रकाश वाट डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे. एकटा जीव सदाशिव हे दादा कोंडके यांचं आहे. आणि शेवटी धीरूभाई अंबानी यांचंही इथे आत्मचरित्र दिलेलं आहे. या सगळ्या आत्मचरित्रांचं वाचन केल्यानंतर काय बरं आमच्यामध्ये फरक होतो? आम्हाला एकाच वेळी प्रकाश वाटा वाचल्यानंतर बाबा आमटे आणि प्रकाश आमटे आणि एकूणच त्यांच्या कुटुंबाचा त्याग दिसतो, त्यांचं समर्पण दिसतं. आदिवासींच्या संदर्भात त्यांनी केलेलं एवढं मोठं कार्य, रॅमन मॅगसेसे पुरस्कारने त्यांचा पुरस्कार होतो. एक आंतरराष्ट्रीय ओळख असलेला हा व्यक्ती किंवा हे कुटुंब याची आम्हाला जाण होते. आमचा बाप आणि आम्ही वाचल्यानंतर काय लक्षात येतं की एक अडाणी निरक्षर असा बाप जो सांगतो की तू जे काय व्हायचं ना ते टाप्परला होय. ती भाषा त्यांची ती वेगळी आहे. तू चोर व्हायचंय ना तो चोर हो, पण टॉपरचा चोर हो. हे आम्हाला त्या किंवा आणखीन खूप साऱ्या गोष्टी या आत्मकथनातून कळतात. मी कसा झालो मध्ये आम्हाला काय कळतं की प्रल्हाद केशवात्रे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे नाटककार आहेत, गीतकार आहेत, कविता लिहितात, विडंबनकार आहेत, राजकारणी आहेत, उत्तम वक्ते, रायटर. आणि या सगळ्या गोष्टींचं माणसांना फार आकर्षण असतं की आम्हाला असं काहीतरी व्हायचं आहे. आणि एकाच जीवनामध्ये हा माणूस एवढं सगळं कसं काय करू शकतो? उत्सुकता वाढते आपल्या मनात यांच्या जीवनाबद्दल. आणि मग त्याला आपल्याकडे पर्याय उरत नाही. मग आपण धावत पळत जातो, तो ग्रंथ ते आत्मचरित्र विकत घेतो, वाचतो. आणि मग आपल्याला कुठेतरी प्रेरणा मिळते की अरे माणसानं केल्यावर काही होऊ शकतं. ही असं एक प्रेरणा देत राहतात ही सगळे ग्रंथ आपल्याला. एकटा जीव सदाशिव दादा कोंडके एक साधा माणूस आहे हो. इच्छा माझी पुरी करा या वगनाट्य म्हणा किंवा त्याला एक नाटकाचा तो प्रकार आहे
की त्याच्यामध्ये ते साधं पात्र आहे, साधं नाचण्याचं वगैरे पात्र आहे, पण पुढे हा माणूस मराठी चित्रपटसृष्टीत येतो काय आणि एवढा अमाप पैसा कमावतो, तरीही तो एकटा जीवच होता. ते त्यांच्या त्या चरित्राच्या शेवटच्या पृष्ठावर ते लिहितात की हे ईश्वरा, मला तू पुढच्या जन्मात हे पैसा वगैरे नाही दिला तरी चालेल, पण असं एकटं नको रे ठेवू, म्हणजे कुणीतरी माझ्यावर प्रेम करावं, मी कुणावर तरी प्रेम करावं, हे असं काहीतरी, म्हणजे ही एक फार शोकांतिका म्हणू शकतो आपण याला. हे सगळं आपल्याला समजतं. थोडक्यात काय तर खूप सारे हे चरित्र आणि आत्मकथनांनी हे साहित्याचं दालन भरपूर भरलेलं आहे. जेवढं वाचावं तेवढं कमी आहे. पण आज आपण आपल्या मनाला थोडासा आवर घालतोय. आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत, आपण सुजाण वाचक आहोत, आपण संवेदनशील असे व्यक्ती आहोत, यात काही शंकाच नाही. पण आता परीक्षेमध्ये किंवा विद्यापीठाच्या ज्या काही परीक्षा असतात त्या त्यांनी तुम्हाला एक अभ्यासक्रमासाठी एक पुस्तक दिलेलं असतं, एक आत्मचरित्र दिलेलं असतं आणि तुम्हाला त्याचाच अभ्यास करावयाचा असतो. आता तो अभ्यास करायचा म्हणजे मग थोडा बारकाव्याने आला, अर्थात आत्मचरित्र म्हणजे काय, त्याची संकल्पना काय, स्वरूप काय, प्रेरणा काय. आणि मग ज्यावेळी हे असं सगळं विचारलं जातं ना, त्यावेळी मग आपल्याला बारकाव्यानिशी हे सगळं पाहावं लागतं. आणि म्हणून आपण आज हे सगळं अत्यंत कमीत कमी वेळेमध्ये त्याची एक थोडीशी जाणीव व्हावी की हा नक्की साहित्याचा प्रकार काय आहे. कारण आम्ही पुस्तकांच्या दुकानात जातो, सगळी पुस्तकं सारखीच असतात असं आपल्याला दिसतं, परंतु एक नजर आपल्याला कमावता आली पाहिजे की नाही, हे चरित्र आहे, हे आत्मचरित्र आहे, हे आत्मकथन आहे, ही कादंबरी आहे, हा कथासंग्रह आहे, हे नाटक आहे, हे एकांकिका आहे, हे असं किंवा हा संदर्भ ग्रंथ आहे, किंवा हा एखाद्या व्यक्तीनं PhDचा थेसिस लिहिलेला असतो त्याचं केलेलं हे हा ग्रंथ आहे, ही बखर आहे. हे सगळं आपल्याला कधी कळेल, ज्यावेळी आपण ते साहित्याचे प्रकार अभ्यासू. तर आज आपण आत्मचरित्र या अभ्यासाच्या या साहित्याच्या प्रकाराबद्दल चर्चा करणार आहोत किंवा थोडंसं पाहणार आहोत. तर प्रास्ताविकामध्ये आपण असं म्हणू शकतो की आत्मचरित्रकार स्वतःच्या जीवनात डोकावत असतो, तर चरित्रकार इतरांच्या जीवनात डोकावत असतो. आत्मचरित्र हा मराठी भाषेतील एक प्रमुख साहित्य प्रकार आहे. अत्याधिक लोकप्रिय असा हा लेखन प्रकार असून यामध्ये आत्मा अर्थात स्व हा नायकाच्या ठिकाणी असतो. हा साहित्य प्रकार काळानुरूप बदलत आलेला आहे. प्राचीनतम असणारा हा साहित्य प्रकार उत्तरोत्तर अधिकाधिक परिपुष्ट बनत आहे. आत्मचरित्रामध्ये सत्यकथन असते, किंबहुना हा गाभा मानला जातो. प्रभावी लेखनशैली, प्रांजळपणा, प्रभावी व्यक्ती रेखाटनाची जोड मिळाल्यास ते आत्मचरित्र सर्वदूर पोहोचते, किंबहुना ते वैश्विक बनते. ते जगभरातील वाचकांच्या मनावर अधिराज्य करताना दिसते. व्यक्ती, स्थळ, भाषा, संस्कृती यांना भेदून वर्षानुवर्ष त्याची लोकप्रियता अबाधित राहते. आपल्या अंगभूत सामर्थ्यांनी असे आत्मचरित्र समाजाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत असते. एखाद्या क्षेत्रात अलौकिक यश संपादित केलेल्या व्यक्तीने किंवा व्यक्तीविषयी लोकमानसामध्ये प्रचंड जिज्ञासा निर्माण होते. या जिज्ञासेपोटी त्याने लिहिलेल्या आत्मचरित्राला उदंड लोकप्रियता मिळते. प्राचीन काळी राजे रजवाडे यांनी चरित्रे लिहून घेतली आहेत, त्यामुळे ते चरित्र ठरतात. अलीकडील काळात साठोत्तरी कालखंडात दलित लेखकांनी सामान्य माणसाच्या जीवनातही सांगण्यासारखे असे काही असते, त्याचे जीवनही आत्मचरित्राचा विषय होऊ शकते, हे पहिल्यांदा सांगितले व दर्जेदार आत्मकथने लिहिली आहेत. अशी आत्मकथने आज जागतिक पातळीवर चर्चिली जात आहेत. आत्मचरित्र हा साहित्य प्रकार आयुष्याच्या उत्तरार्धात अर्थात संध्यासमयी व्यक्तीने आपल्या जीवनाचा घेतलेला वेध असतो. हा वेध स्वतःच्या अनुभवातून, सत्याच्या चाळणीतून कलात्मकरित्या वाचकांपुढे मांडला जातो. आत्मचरित्र हा मुख्यतः गद्य प्रकार आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या लेखन प्रकारात आविष्काराच्या अंगाने अनेक बदल झालेले दिसतात. समग्र जीवन, इतिहास, आठवणी, दैनंदिनी इत्यादी स्वरूपाच्या लेखनाचा आत्मचरित्रात समावेश होतो. आत्मचरित्राची व्यापकता, त्याचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक अभ्यासकांनी काही व्याख्या केलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे: वाल कुलकर्णी म्हणतात, स्वतःच्या
च्या तपशिलाच्या प्रचंड पसाऱ्यातच आत्मचरित्र लेखक जण उभा असतो व त्यातूनच खरोखरच आपल्या जीवनाचे सत्यदर्शन घडविण्याच्या बाबतीत अर्थपूर्ण ठरेल असा तपशील तो निवडीत असतो. त्याला आपल्या जीवनाचे जे रूप जाणवले त्या रूपावर हा तपशील अवलंबून असतो. म्हणजेच आपले जीवन म्हणजे काय हे ओळखण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी असावी लागते. सशी भावे म्हणतात, सर्वमान्य होण्यासारखे मला काही सांगायचं आहे. कैफियत, आठवण, आत्माविष्कार, संस्मरणीयता या प्रेरणांबरोबरच आत्मपरीक्षण, समाज विश्लेषण, जीवन सम्यक आकलन, मनोधैर्य या प्रेरणांचा विचार करून प्रांजळपणा, अलिप्तता आणि आत्मविश्वासासह कलात्मकतेने स्वतःविषयी लिहिणे आत्मचरित्रात अभिप्रेत असते. सदा कराडे म्हणतात, व्यक्तीच्या जीवनाचा, व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा त्याने स्वतःच लिहिलेला इतिहास म्हणजे आत्मचरित्र होय. डॉक्टर माधुरी कोरांने म्हणतात, स्वतः लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभवांचे त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वांचे घडविलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय. अशा प्रकारे आत्मदर्शन, दैनंदिनी, पत्रे, आठवणी, प्रवासवर्णन, स्मृतिचित्र, स्मरणिका यासारख्या लेखन प्रकारातून आत्मचरित्र आकाराला येत असते. आत्मचरित्र मीमांसा या ग्रंथात डॉक्टर आनंद यादव म्हणतात, आत्मचरित्र याचा वाङ्मय क्षेत्रातील अर्थ, मी माणूस या नात्याने माझ्या जीवनात जी काही आजवर वाटचाल केली त्या वाटचालीतील माझी स्थितिगती म्हणजे सुखदुःखे, आशा आकांक्षा, विकास विस्तार, भावसत्य, कृतिकर्मे आणि या सर्वातील यशापयश, धडपड याचा मी केंद्रस्थानी धरून काढलेला आलेख किंवा नकाशा म्हणजे आत्मचरित्र होय. काही महत्त्वाचे आत्मचरित्र ज्यांचा आपण पाठीमागे उल्लेख केलेला आहे आपण इथे पुन्हा करतोय. करेचं पाणी आचार्य आत्रे, माझ्या आठवणी व अनुभव कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे, मामा वरेरकर, माझा नाटकी संसार, गोपाल गोडसे, गांधी हत्या आणि मी, सावरकर, माझी जन्मठेप ही काही महत्त्वाची आत्मचरित्र आहेत. त्यानंतर आत्मचरित्र का लिहिलं जातं, नक्की याच्या प्रेरणा काय आहेत आपण ते पाहूया. साहित्याच्या इतर वाङ्मय प्रकारांप्रमाणे आत्मचरित्र हा एक वाङ्मयाचा प्रकार आहे, परंतु त्याच्या लेखन प्रेरणा या इतर साहित्य प्रकारांच्या लेखन प्रेरणेपेक्षा वेगळ्या असतात. आत्मचरित्रात वास्तविक जीवन कलात्मकरित्या मांडणे अपेक्षित असते. याकरिता आत्मचरित्रकाराजवळ प्रतिभा, प्रामाणिकपणा, तटस्थ वृत्ती या बाबींची आवश्यकता असते. जीवितकार्य संपल्यावर शक्यतो आत्मचरित्राचे लेखन केलेले दिसते किंवा झालेले दिसते. आत्मचरित्रकाराला स्वतःचे अंतःकरण उघडे करून आतली बाजू वाचकाला दाखवावी लागते. अशा वेळी आत्मचरित्राच्या लेखन प्रेरणा पुढील प्रमाणे सांगता येतात. जीवनाचा एक परिपूर्ण कालखंड जगून झाल्यानंतर भूतकाळातील जीवनात रमून जाण्यासाठी आत्मचरित्र लिहिले जाते. जीवनात आपण सुखदुःखांना कसा होकार व नकार दिला हे जगाला कळावे व त्यातून जगाला काही शिकायला मिळावे ही प्रांजळ भावना लेखनामागे असते. एखाद्या क्षेत्रात अलौकिक यश मिळविल्यानंतर हे अप्राप्य अशी बाब प्राप्त झाल्यानंतर इतरांना सांगण्याचा मोह थांबविला जात नाही, म्हणूनही आत्मचरित्र लिहिले जाते. आपल्या जीवनाचे सिंहावलोकन करणे ही सुद्धा एक प्रेरणा आहे. जीवनातील काही गैरसमज खोडून काढण्यासाठी आत्मचरित्र लिहिले जाते. स्वतःची स्तुती, काही बाबींचा कबुली जबाब समाजाला देण्यासाठी आत्मचरित्रे लिहिली जात असतात. स्वांत सुखाय हेतूनेही आत्मचरित्र लिहिले जाते. कितीही उदात्त हेतूने आत्मचरित्राचे लेखन केले जात असले तरीही त्यामध्ये आत्मस्तुती येते, अवास्तव वर्णन येतात, अतिशयोक्ती, सोबतीच्या लोकांवर स्तुतीसुमने उधळली जातात, शत्रूंवर दोषारोप केले जातात. थोडक्यात आत्मचरित्र हे पूर्ण वास्तव असते असे मानता येत नाही. याविषयी नासी फडके म्हणतात, आत्मचरित्र म्हटले की त्यात आत्मगौरव आणि आत्मसमर्थन या गोष्टी अटळपणे येतातच. वेळोवेळी आपल्यावर लोकांनी जी टीका केली ती कशी चुकीची होती, त्या प्रसंगी आपण जे वर्तन केले ते कसे बरोबर होते हे सांगण्यासाठीच तर माणूस आत्मचरित्र लिहित असतो. आता इथे वास्तव हा एक शब्द आलेला आहे. याचा अर्थ काय की आत्मचरित्रकार लिहितोय तो स्वतः लिहितोय म्हणजे ते 100% सत्य आहे असं मानण्याची गरज नाही. तरीही आत्मचरित्र आणि आत्मकथन हे सत्याच्या, वास्तवाच्या फार जवळ जाणारे असतात.
हे सत्य, हे वास्तव आपण आपल्या बुद्धीच्या किंवा आपल्या तर्कानुसार ते पडताळून घ्यावं लागतं, परंतु ते सत्याच्या जवळ जाणारं असतं. 100% ते काल्पनिक आहे किंवा ते कादंबरीसारखं किंवा कवितेसारखं फार असं कुठेतरी एका वेगळ्या विश्वात रममाण होणारं आहे असं कधीच घडत नाही. तर त्याला वास्तवाची किनार लाभलेली असते, त्याला काळाची काही बंधनं असतात, त्या काळाची भाषा, त्या काळाचे काही नियम, त्या काळाचे काही जगण्याची जीवनमूल्य याचे पडसाद किंवा त्या काळात असणारी संस्कृती, त्या काळातल्या रीतीभाती, लोक जे काही आहे ते सगळं त्यामध्ये आलेलं असतं. असं कधीच होत नाही की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये एखादं आत्मचरित्र एखाद्या व्यक्तीनं लिहिलं आणि त्याने अलीकडच्या कालखंडामध्ये आलेला कोरोना याचं चित्रण त्याने केलेलं आहे, असं कधी होत नाही. त्या काळाचं चित्रण तिथे आलेलं असतं, म्हणून ते खूप सत्याच्या जवळ जाणारं असतं. आणि म्हणूनच साहित्याला समाजाचा आरसा म्हटलं जातं. आता आपण जरा दुसऱ्या प्रकाराकडे वळूया, ते म्हणजे चरित्र म्हणजे काय. तर चरित्रलेखन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा इतिहास कोणी दुसऱ्या व्यक्तीने लिहिणे होय. प्राचीन काळात राजे रजवाड्यांनी अशी चरित्रे लिहून घेतली आहेत. अलीकडच्या काळात अशी चरित्रे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनात अलौकिक यश प्राप्त केलेल्या लोकांची लिहिली जात आहेत. अशी चरित्रे चरित्रकाराच्या निकटवर्तीयांकडून लिहिली जातात. सातत्याने सत्याचे भान राखून एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनकालानुसारी, घटनानुसारी वा विषयानुरूप साधार विश्लेषणात्मक वा परिचयात्मक इतिहास व त्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा आलेख सामान्यतः हा चरित्र ग्रंथात रेखाटलेला आढळतो. चरित्रवाङ्मय आपणास प्रिय किंवा आदरणीय वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम व आदर व्यक्त करणे आणि ती व्यक्ती मृत झाली असेल तर तिची स्मृती भविष्यकालात कायम ठेवण्याची काहीतरी व्यवस्था करून ठेवणे ही मानवाची सामान्य प्रवृत्ती आहे. भूतमात्रामध्ये आत्मसंरक्षणाची जी सहज प्रेरणा आहे ती त्या प्रवृत्तीचे मूळ सापडते. या प्रवृत्तीतूनच चरित्रलेखनाच्या प्रथेचा जन्म झाला आहे. जगातील सर्व देशांच्या चरित्रवाङ्मयास हा नियम लागू पडतो. आपल्याकडील जुने पोवाडे व बखरी किंवा पाश्चात्य देशांतील बॅलड हा काव्यप्रकार यांची निर्मिती प्राय याच निमित्ताने झालेली आहे. पोवाडा किंवा बखर एखाद्या युद्ध प्रसंगाचे वर्णन करण्याच्या निमित्ताने लिहिलेली असली तरी त्या लेखनामागील खरी प्रेरणा वीर पुरुषांच्या पराक्रमाचे गुणगान करणे हीच असते. अशा पोवाड्यात किंवा बखरीत एखाद्या वीर पुरुषाचे समग्र जीवन चरित्र वर्णिलेले नसले तरी त्यात चरित्रलेखनातील तत्व अनुस्यूत असते. वीर पुरुषांच्या पराक्रमाप्रमाणेच समाजात वंदनीय म्हणून मान्यता पावलेल्या साधू संतांची थोरवी गाणारी विपुल रचना प्राचीन मराठी वाङ्मयात आढळते. अशा स्वरूपाची मराठीतील सर्वात प्राचीन रचना म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या आठवणी ज्यात ग्रंथित केलेल्या आहेत असा लीळा चरित्र हा ग्रंथ. याची रचना चक्रधरांचा शिष्य माहिमभट याने 1276 मध्ये केली. हा ग्रंथ मराठीतील पहिला चरित्रात्मक ग्रंथ होय. प्राचीन मराठीतील रचना बहुतांशी पद्यात्मक आहे, परंतु हा ग्रंथ गद्य स्वरूपात आहे हे इथे नमूद करण्यासारखे आहे. माहिमभटास चक्रधर स्वामींचे सानिध्य लाभलेले असल्यामुळे या ग्रंथात कथित केलेल्या आठवणींना प्रत्ययकारित्व प्राप्त झाले आहे. पुढील काळात लिहिले गेलेले सरस्वती गंगाधरकृत गुरुचरित्र व महिपतीकृत भक्तलीलामृत, संतलीलामृत इत्यादी एकाहून अधिक पद्यग्रंथ प्राचीन मराठीतील चरित्रात्मक ग्रंथच होत. रामदास स्वामींची चरित्रे त्यांच्या शिष्य संप्रदायातील काही मंडळींनी लिहिली आहेत. मागे उल्लेख केल्याप्रमाणे बहुतेक बखरी विशिष्ट प्रसंगांची नोंद करण्याच्या निमित्ताने लिहिल्या गेल्या असल्या तरी काही बखरी शुद्ध चरित्रपरही आहेत. कृष्णाजी अनंत सभासद कृत शिवाजी महाराजांची बखर, तसेच मल्हार रामराव चिटणीस कृत शिवाजी, संभाजी व राजाराम ही चरित्रे, प्राध्यापक म जोशी यांची चरित्रे ही अशी ग्रंथांची ठळक उदाहरणे होत. प्राचीन काळात लिहिली गेलेली ही गद्य व माहितीपूर्ण अशी चरित्रे असून पुढील चरित्रकारास उपयुक्त ठरली आहेत. संदर्भ प्रदक्षिणाखंड. ल.रा. पांगारकर यांनी संत चरित्रे लिहिली आहेत. त्यामध्ये एकनाथ तुकाराम ज्ञानेश्वरांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. एक अत्यंत नावाजलेलं
म्हणजेच न. चि. केळकर यांनी लिहिलेलं टिळक चरित्र हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आता आपण जरा तिसऱ्या प्रकाराकडे येत आहोत, तो म्हणजे आत्मकथन म्हणजे काय. मी सांगितलं की आत्मकथन यासाठी शब्द नक्की डिक्शनरीमध्ये सापडत नाही, परंतु बाबासाहेबांच्या कार्यानं त्यांच्या दलितोद्धाराच्या या महान अशा कार्यातून प्रेरणा घेऊन दलित समाज लिहायला लागला, आपलं दुःख व्यक्त करायला लागला आणि त्यातून हा साहित्य प्रकार प्रकर्षानं मराठी साहित्यामध्ये तरी जाणवायला लागला. तो 1960च्या नंतर. उदाहरणार्थ 60ओत्तरी कालखंडात डॉक्टर आंबेडकरांच्या वाणीतून व कृतीतून प्रेरणा घेऊन मराठी साहित्य क्षितिजावर दलित साहित्य रूपाने नवी पहाट उदयाला आली. पिढ्यानपिढ्यांचे नरकप्राय जगणे, वंश, जात, धार्मिक बाबतीतील हीनत्व, मंदिर प्रवेशासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मानवाचे माणूसपण नाकारणाऱ्या संस्कृती समाजाविरुद्ध दलित मते बंड करून उठली. सामाजिक व्यवस्थेत पिचलेल्या दलित तरुणांनी कवितेनंतर आत्मपर लेखनाचा मार्ग सर्वाधिक चोखला. हजारो वर्षांच्या दुःख दैन्य त्यातून आविष्कृत केले. दलित साहित्याने आत्मा ही संकल्पना नाकारली व स्वसह स्वजातीचे प्रबोधन परिवर्तन घडविण्याच्या सुप्त हेतूने आत्मकथने, दलित आत्मकथने लिहिली. स्वकथने असाही त्याला प्रतिशब्द वापरला जातो. आत्मचरित्र हे जीवनाच्या संध्यासमयी लिहिले जाते, तर आत्मकथन हे जीवनाच्या कोणत्याही समयी लिहिले जाते. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. काही महत्त्वाची आत्मकथने: बलूत असेल, मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे असेल, प्रै सोनकांबळे यांचं असेल, किंवा आठवणींचे पक्षी असेल, त्यानंतर कोल्हाट्याचं पोर वगैरे अशी भरपूर सारी आत्मकथनं लिहिली गेली आहेत. आणि शेवटी आपल्या प्रथेप्रमाणे आपण शेवटी एक संदेश देत असतो, एक विचार देत असतो. आज इथे जो विचार निवडलेला आहे तो असा आहे की रीडर लिव्ज 1,000 lives before he dies. The man who never reads lives only one. साधी गोष्ट आहे. मला एक आयुष्य मिळतं, त्या आयुष्यामध्ये 50-60 जी काही वर्ष असतील तेवढी असतात, आणि मी जर इतरांच्या आयुष्याकडे पाहिलंच नाही तर माझ्या वाट्याला जे काही आलं ना, मी तेवढंच जीवन जगत असतो. पण जर मी वाचणारा असेल आणि मी वाचक असेल तर मी इतिहासाबद्दलची माहिती मिळवू शकतो, मी भूगोलाबद्दलचं ज्ञान मिळवू शकतो, मी विज्ञानाबद्दलचं ज्ञान मिळवू शकतो, मी अध्यात्म तत्त्वज्ञान, खूप साऱ्या शास्त्रांबद्दलचं साहित्याबद्दलचं ज्ञान मिळवू शकतो. मी इथे लागलेले मोठे मोठे शोध जे विज्ञानाचा भाग आहे त्याबद्दलचं माहिती मिळवू शकतो आहे. मी मटेरियलिस्टिक जग किंवा जे फिजिक्स केमिस्ट्री बायो वगैरे हे सगळं आहे याच्याबद्दलचं ज्ञान मिळवू शकतो आहे. या जगात ज्या ज्या माणसांनी इतिहासाला एक आगळं वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं, आपण त्यांना महापुरुष म्हणतो, लढवय्ये म्हणतो, मोठे मोठे समाजसुधारक आहेत ज्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दिला आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टींवर प्रहार उचलला. शब्दांच्या माध्यमातून असेल, वाणीच्या माध्यमातून असेल, आपल्या कर्तृत्वातून असेल. हे सगळं आम्हाला जर समजून घ्यायचं आहे, म्हणजे आम्ही महात्मा फुलेंना महात्मा फुले म्हणतो, सावित्रीमाईंना सावित्रीमाई म्हणतो, छत्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. या सर्व महापुरुषांच्या, खूप सारे महापुरुष आहेत, सगळ्यांची नावं मी घेणार नाही, यांच्या आपण जयंत्या साजऱ्या करतो, अत्यंत थाटामाटात उत्साहात सगळं काही साजरं करतो. पण कधीतरी आपण त्यांच्या जीवनामध्ये डोकावून पाहिलं आहे का? नाही, मुळीच नाही. आपल्याला वेळच नसतो. आपण आपल्याच दैनंदिनीमध्ये इतके मशगूल असतो की अगदी आकाश आपल्या हाताला लागावं आणि त्याचा जो काही आनंद असतो ना, अशा बेधुंद बेहोशीमध्ये आपण आपलं आयुष्य काढत असतो. पण मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, वेळ काढून ही पुस्तकं वाचली पाहिजेत, आपला अनुभव वाढवला पाहिजे, आपण आपल्याला विकसित केलं पाहिजे. आणि हे कुणी आपल्याला सर्टिफिकेट द्यावं, प्रमाणपत्र द्यावं म्हणून नाही, तर जगाला नीटसं समजून घेण्यासाठी आणि स्वतःनं जगाच्या या क्रियांना प्रतिकार कसा द्यावा, एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कसा द्यावा हे समजून घेण्यासाठी. विद्यापीठाच्या परीक्षा असतात त्या आपण देतच असतो, आपण त्यात पास होणारच आहोत. पण जीवनाची परीक्षा मला वाटतं विद्यापीठीय परीक्षांपेक्षा जरा खडतर असते आणि या परीक्षेमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर यू शुड बी अ गुड रीडर. थँक्यू व्हेरी मच. आज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. नाही केलं तरी तसा काही विषय नाही आहे. पण जर भविष्यातील असेच काही व्हिडिओ तुम्हाला
पाहिजे असतील तर तुम्ही ते सबस्क्राईब करावं आणि कॉमेंट्समध्ये लिहू शकतात काही चुका झाल्या असतील तर. जे चांगलं आहे त्याबद्दल नाही सांगितलं तरी चालेल, पण किमान चुकांबद्दल तरी सांगा, जेणेकरून आम्हाला त्या पुढच्या वेळी दुरुस्त करता येतील आणि स्वतःचा एक इम्प्रूव्हमेंट ज्याला म्हणतो ना त्यावरती आम्हाला काम करता येईल. थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल दी बेस्ट.